ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर काल आपण मुख्यतः पहिल्या सूत्राचा जो अर्थ केला त्यामध्ये अथ योगानुशासनम, शासनम जे आले अनुशासन त्या संबंधी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. कारण पतंजल महामुनीच्या पूर्वी सुद्धा वेदांच्या मध्ये योगाबद्दलचे मंत्र आलेले आहेत. ते तुम्हाला काल म्हणून दाखवले. अनुशासन म्हणजे पूर्वी असलेलं ज्ञान पुन्हा सांगणं हा त्याचा अर्थ आहे. तर पहिल्या सूत्रामध्ये आता यापुढे मी योगाचं अनुशासन करतो असं म्हटलं. दुसऱ्या सूत्रामध्ये चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग म्हटलेला आहे. तिसऱ्या सूत्रामध्ये निरोध ज्यावेळी असतो त्यावेळी दृष्टा आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये असते, आत्मस्वरूपामध्ये. आणि ज्यावेळी आत्मस्वरूपामध्ये आत्मा राहत नाही त्यावेळी त्यांच्या चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात त्या वृत्तीप्रमाणे आत्म्याचं संचलन होते. म्हणून वृत्ती सारूप्ये मेतरत्र. 5व्या सूत्रामध्ये 5 वृत्त्या आहेत. त्याच क्लिष्ट आणि अक्लिष्ट. क्लिष्ट म्हणजे दुःख देणाऱ्या, अक्लिष्ट म्हणजे दुःख न देणाऱ्या 5 आहेत. त्यानंतर ह्या वृत्ती कोणत्या आहेत त्या 6व्या सूत्रात सांगितल्या. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृत, ह्या असे 6 आहेत. आता मग प्रमाणाच्या बद्दल विवेचन करताना प्रमाणाचे प्रकार सांगितले. तत्र प्रत्यक्षानुमानागमः प्रमाणानि. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण हे 3 प्रमाण आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या वळल्यानंतर विपर्ययो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम. प्रथम काही सारखेपणामुळं, भीतीच्या वगैरे निमित्ताच्यामुळे वस्तूचं खरं स्वरूप न समजता दुसऱ्या आवाज येत नाही गुरुजी. आवाज येणं झालं. मग ते प्रमाण झालं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे वृत्ती विपर्ययो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम, की जे वस्तूचं खरं स्वरूप आहे ते न समजता त्या वस्तूवर दुसरीच वस्तू दिसायला लागते आणि त्याचं ज्ञान झाल्यानंतर ती वृत्ती नाहीशी होते. तिला मिथ्या ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्यानं विपर्ययो असं आहे. ही दुसरी वृत्ती झाली. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प. हा शब्द उच्चारल्याबरोबर काहीतरी ज्ञान होते, पण त्या नावाची वस्तू आपणाला अनुभवात येत नाही, म्हणून तिला विकल्प असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अभाव प्रत्यालंबना वृत्तीला निद्रा. निद्रेचं लक्षण सांगितलं. जिथं कुठल्याच प्रकारचा अनुभव येत नाही, आलंबन राहत नाही, तिला निद्रा असं म्हटलेलं आहे. अनुभूत विषया संप्रमोषः स्मृती. ज्या गोष्टीचा आम्ही पूर्वी अनुभव घेतलेला आहे आणि मध्ये तो अनुभव जागृत होतो आणि ती वस्तू समोर नाही, परंतु तिचं स्मरण व्हायला लागते, ती आठवण आहे. म्हणून म्हटलंय आपण अनुभवलेल्या विषयांचा अनुभव येणं, स्मृती येणं असं म्हटलं, पण वस्तू तिथं राहत नाही. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. आता 12व्या सूत्रात सांगितल्या कोणत्या? प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 वृत्तीचा निरोध करायचा. मग त्यासाठी काय करावं लागते? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. त्यासाठी 2 साधनं सांगितली. एक अभ्यास आणि दुसरं वैराग्य. या 2
आपणाला जर साध्य झाल्या तर या वृत्तीचा निरोध होऊ शकतो. अभ्यासाचं लक्षण 13व्या सूत्रात सांगितलेलं आहे. तत्र स्थितौ यत्नो अभ्यासा, जी स्थिती आहे आज त्या स्थितीला तशीच राहावी म्हणून त्याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. तत्र स्थितो, तिथं जी स्थिती आहे, यत्नो प्रयत्न करून ठेवणं, तिला अभ्यास असं म्हटलेलं आहे. 13वं सूत्र. आता हा जो अभ्यास आहे किती काळ करायचा? स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्काराचे वितो दृढभूमी, ही जी स्थिती आहे अभ्यासाची, दीर्घकाळ करायची. दीर्घकाळ म्हणजे 6 महिन्याला असं नाही, सारखं चालूच ठेवणं. दीर्घकाल नैरंतर्य, त्याचं खंडन न पडता आणि त्याचबरोबर मोठं सत्काराचे वितो, मोठ्या उत्साहानं, मोठ्या आनंदानं, सत्कारपूर्वक ती वृत्ती टिकवत राहिलं पाहिजे. मग तो अभ्यास दृढ होतो, मग त्या गोष्टीला वजन प्राप्त होते. हे काय झालं? अभ्यासा संबंधी सांगितलेलं आहे. आता आहे वैराग्याच्या संबंधी. कशाबद्दल वैराग्य ठेवायचं हे सांगितलं 15व्या सूत्रात. दृष्टा अनुसर्गिक विषय विकृष्णस्य वशिकार. आपण पाहिलेल्या ज्या वस्तू आहेत, दररोजच्या अनुभवात ज्या वस्तू, त्या शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे जे विषय आहेत, त्या विषयासंबंधीची तृष्णा न ठेवणं, म्हणून त्याला वैराग्य म्हणतात. ते दृष्ट झालं. अनुसर्गिक म्हणजे ऐकलेलं, पुराणाच ऐकलं आपण, अशा आपण खूप पुण्य केलो, यज्ञयाग केलं आणि स्वर्गात गेले, त्यानंतर आपल्याला प्यायला अमृत मिळतं, अनेक प्रकारच्या स्त्री पुरुषाचं आपल्याला प्रेम सापडते, काय वाटेल ते स्वर्गात मिळते, असं ऐकून मनुष्य तशा प्रकारचे यज्ञ. परंतु योग अभ्यासाला तसं न करता त्याबद्दल सुद्धा वैराग्य ठेवणं, त्याला वशिकार असं वैराग्य म्हटलेलं आहे. ऐकलेलं, अनुभवलेलं जे विषय आहे, त्या विषयाच्या बद्दलची पूर्ण तृष्णा ठेवणं, म्हणजे ते वशिकार वैराग्य आहे. 15वं सूत्र झालं. 16व्या सूत्रात काय सांगितलेलं आहे? तत्परम पुरुष ख्यातेर गुण वैतृष्ण्यम, जो आत्मा आहे, परम पुरुष आहे, त्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर, साक्षात्कार झाल्याच्या नंतर संपूर्ण गुणाविषयी सुद्धा त्याला पर वैराग्य म्हटलेलं आहे. गुण माहिती आपल्याला, सत्व रज आणि तम, कारामध्ये काम करीत राहतो, त्याच्यात मोह निर्माण होतो. परंतु त्याबद्दलही आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे गुणांच्या मध्ये न फसणे, त्याच्याबद्दल वितृष्ण राहणं, वैराग्य प्राप्त करणं, आणि पुरुषाचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गुण वैतृष्ण्यम, गुणाविषयी सुद्धा जी आसक्ती राहते ती नाहीशी होणं, तिला पर वैराग्य असं म्हटलेलं आहे. म्हणून अभ्यास आणि वैराग्यानं अशा प्रकारचे उपाय आहेत. मग तामस असो येतात, त्या वृत्तींचा पूर्ण निरोध करणं, म्हणजे ती गोष्ट लक्षात येईल. 17व्या सूत्रात काय सांगितलेलं? वितर्क, विचार, आनंद, अस्मिता रूपानुगमात संप्रज्ञात, साक्षात्काराविषयी विशेष ज्ञान प्राप्त करून आलंबन करणं, वेगवेगळ्या प्रकारचे, मोठं आलंबन, छोटं आलंबन, तरी त्याला वितर्क असं म्हटलेलं आहे. आणि विचार म्हटलं तर त्याच्या म्हणजे आता वस्तू पुढे नाही, विचारानं तसंच साधना करणं, तिला विचार समाधी असं म्हटलेलं आहे. ते सगळं केल्यानंतर चित्तामध्ये आनंद निर्माण होतो, तिला आनंद असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढे अस्मिता,
बाह्य विषयाकडे न जाता उलट दिशेनं आपल्या आत आत फिरत जाणं, प्रकृतीच्या मध्ये लय होणे, अस्तित्वाचं भान नसणं बाहेरच्या, असा जो अनुगम आहे, बुद्धी त्या प्रकारची झाले की तिला संप्रज्ञात समाधी असं म्हटलेलं आहे. त्या समाधीमध्ये जे पदार्थ आपल्याला दिसतात त्यांचा अनुभव येतो आणि त्याच्यापासून आपला योग तयार होतो. 17वं सूत्र झालेलं आहे. आता पुढे आहे 18वं सूत्र. विराम प्रत्यय अभ्यास पूर्व संस्कार शेषवान्या पर वैराग्य झाल्याच्या नंतर, म्हणजे आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सर्व प्रकारच्या विषयांच्या पासून चित्त आत परमात्म्याकडे आत्म्याकडे वळायला लागते. आणि मग आता हे जे वैराग्य, हे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानापासून अलंब बुद्धी आपल्याकडे पुन्हा पुन्हा अभ्यास करीत राहिलं. आणि असं करीत असताना संस्कार राहिलेले जे असतात त्या असंप्रज्ञात समाधीमध्ये कधी कधी ते वर होऊ शकतात. म्हणून आता स्वप्रत्यय प्रत्यय अशा प्रकारची समाधी प्राप्त होते. त्याच्या मग ते काय आहे? भव प्रत्ययो विदेह प्रकृती लया नाम. भव म्हणजे संसार, संसाराचा अनुभव येतो आणि त्याच्यामध्ये चित्त स्थिर होते. एक विधेय समाधी आणि दुसरे प्रकृती लय, दोन प्रकारच्या समाधी त्याच्यात प्राप्त होतात. विधेय आणि प्रकृती लय, त्याच्यामध्ये योगाला असंप्रज्ञात समाधीमध्ये जाता येतो, सिद्ध होतो. 19वं सूत्र झालं. 20व्या सूत्रात काय सांगितलं? मग थोडक्यात मात्र तुम्ही पूर्ण अभ्यास केला असेल ते सगळ्या लक्षात येतात. आता तुम्हाला एवढंच काम आहे, हे सूत्र ऐकल्याच्या नंतर पहिल्या सूत्रापासून आपल्याला कोणता शब्द समजला नाही तो शब्द तुम्ही लिहून ठेवणे आणि मग आपल्या चर्चेच्या मध्ये केल्यानंतर त्या प्रत्येक शब्दाचं पुन्हा विश्लेषण करून सांगतो. आता तुम्ही फक्त ऐका आणि कोणता शब्द समजत नाही तुम्हाला ते लिहून ठेवा. म्हणजे सूत्राच्या नंबर असायचं: श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञापूर्वक इतरेषां. मग काय होते? विधेय प्रकृतीमध्ये देहाविषयीचा अहंकार राहत नाही, अविद्या राहत नाही, अशी जी स्थिती राहते. विदेह, देहाबद्दलचं जे भान राहतं ते भान न राहता अहंकार रहित होतो. अविद्या वगैरे त्याला त्रास देत नाही, परंतु तो पुढे जो प्रयत्न करायला पाहिजे परमात्म्याच्या साक्षात्कार विषयी तो करीत नाही. म्हणून ते विधेय प्रकृती सुद्धा पुन्हा संसारामध्ये येऊ शकते. त्याच्यानंतर प्रकृती लय आहे. अनन्य योग, जे अन्य योग्याला जे त्रास होतो तो होऊ शकतो. म्हणून एकदा उत्पन्न झाल्यावर असंप्रज्ञात समाधीच्या योगानं मग त्याच्यात पुन्हा करायचं असेल, श्रद्धा पाहिजे, उत्साह पाहिजे, स्मृती पाहिजे, एकाग्रता पाहिजे, विवेक ख्याती पाहिजे पुढच्या प्रयत्नामध्ये. हे जर केलं तर आपल्याला ती योगाची साधना पूर्ण होऊ शकते. अशा प्रकारचे अनेक जे प्रयत्न आहेत, अनेक प्रकारच्या ज्या समाधी आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आता हे कसं करायचं? अधिमात्रोपायानाम तीव्र संवेगा नामासना हे प्राप्त व्हावं. आपल्याला समाधी प्राप्त करून घ्यायची असेल तर वरी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे. अधिमात्र उपायानं खूप विचार करून, तीव्र संवेग करून त्याची साधना करायला पाहिजे. म्हणून उपाय अनुष्ठान करून शीघ्रता प्राप्त करून घेतली पाहिजे. त्याचे जे प्रकार आहेत, आपल्या संवेगाच्या मध्ये आपला काय सामान्य संयोग आहे का, असं थोडं तीव्रता आली पाहिजे. तीव्र संवेगा नामा आसन्ना. मग आता ते त्याचे प्रकार सांगितले. संवेगाचे प्रकार: मृदू, मध्य, अधिमात्रत्वात् तत्वापि विशेषः. मग पूर्वी सांगितलेल्या सूत्रात
जे उपाय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये तीव्रतेच्या बरोबर मृदू, मध्य आणि आदिमात हे 3 प्रकारचे झाले. आणखी याच्यात खूप प्रकार होतात, 9 प्रकार पुन्हा होतात. म्हणजे तुमची तीव्रता कशी आहे, आज आपल्याला योगाचा अभ्यास करायचा आहे म्हणला आणि कोणाच कामाला निघून गेला, तितकंच म्हणला तो. काही वेळा तो थोडं बसते, काहीतरी काम निघालं उठून जाते, ते काय मंद आहे. तो समजले की आज आपणाला योग साधना करायची आहे, मग त्यासाठी आसन शोधून काढते, जागा शोधून काढते आणि मोठ्या प्रयत्नानं सगळे काम बाजूला सारतो आणि पटकन आसन घालून बसतो. हा तीव्र समजेल आहे थोडा. अशा प्रकारे तुमचा संयोग कोण्या प्रकारचा आहे, क्रियाशील आहे का नुसता बोलण्यात आहे. मग यासाठी समाधी अवस्थेकडे जायचं असेल तर काय, ईश्वर प्रणिधानाद्वार आपल्याला ईश्वराच्या भक्तीने सुद्धा तिकडं जाता येते. ईश्वराची भक्ती करीत असताना ईश्वर म्हणजे काय ते आपल्याला समजला पाहिजे. म्हणून 24व्या सूत्रात सांगितलं, क्लेश कर्म विपाक आशयैर परामृष्टा पुरुष विशेषेश्वरा. पुरुष जीवात्मा अनेक आहे, परमात्मा एक आहे. जीवात्मा परमात्म्याच्या भेटीसाठी योग करतो, त्याला जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. मग परमात्म्याचं, ईश्वराचं काय लक्षण आहे, त्याला क्लेश नाही. क्लेश, त्याला जीवाला क्लेश राहतात. त्याला कर्माचा विपाक नाही, जीवाला विपाक असतो. मी मागच्या जन्मात असं कर्म केलेलं आहे, पाप कर्म केले, पुण्य कर्म केलं, त्याचा संचय. विपाक म्हणजे संचय कशाचा, आपण केलेल्या कामाचा संचय ते असते, म्हणून म्हटलेलं आहे. आणि ईश्वराला तो नसतो, विशेष पुरुष त्याला म्हटलेला आहे. तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम, त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारचं ज्ञान असते, पराकाष्ठेचं ज्ञान असते. त्याच्या एवढं ज्ञान दुसरं कोणालाही नसते, त्याच्यापेक्षा जास्तही नसते. सगळे जीवात्मे विश्वामधले कमी असते, परमात्म्यापेक्षा कमी ज्ञान असतं. म्हणून म्हटलं सर्वज्ञ बीजम निरतिशयम, त्याच्यापेक्षा जास्त कोणाला ज्ञान नसते आणि सर्व प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त होते. म्हणून म्हटलेलं की ही जी आहे स्थिती परमात्म्याची. आता आपण गुरु करतो, आपल्याला हा गुरु, असे गुरु जेव्हा विश्व निर्माण झालं तेव्हापासून गुरु परंपरा येत राहिलेली आहे. म्हणून म्हटलं सयेश पूर्वेशामपि गुरु. पूर्वीच्या काळामध्ये, सत्ययुगामध्ये, पहिला जेव्हा विश्व निर्माण झालं तेव्हा सुद्धा ऋषी मुनी जे आहेत ते गुरु होते, परंतु कालेना अनवच्छेदात, परंतु कालाच्या मध्ये ते असतात. त्यांना ज्ञान परमात्म्यानं त्यांच्या हृदयाच्या मध्ये निर्माण केलं, ते त्याने ज्ञान अभ्यास केला आणि ते ज्ञान लोकांना सांगायला शिकले, इतराला समजावून सांगते गुरु झाले. मग परंतु परमात्म्यामुळे झालं ना. खरा गुरु कोण आहे, ईश्वरच गुरु आहे. म्हणून कोणत्याही कालानं बाधित न होणारा असा ईश्वर तो सगळ्यांचा गुरु आहे, त्याच्यापेक्षा कोणी मोठा नाही. मग असा जो ईश्वर आहे त्याचं काय नाव आहे, मग योग दर्शनात सांगितलं तस्य वाचक प्रणव, त्याचं नाव प्रणव आहे. कोणाचं, ईश्वराचं नाव. कसा ईश्वर, कालानं बाधित होत नाही, सर्वाच्या अगोदर सगळ्या गुरुना जन्माला त्यांना ज्ञान देणारा तो आहे, सगळ्यांचा गुरु तो आहे. मग त्या परमात्म्याचं नाव तस्य, त्याचे वाचक, त्याचं वाचन करणारं नाव प्रणव आहे, तो प्रणव आहे. आता हे प्रणव म्हणजे तुम्हाला खूप झालं मागे, आता हा जो प्रणव म्हणजे ओंकार आहे. मग तो ओंकार काय करा झालं समजलं, ईश्वराचं नाव प्रणव आहे. तज्जपस तदर्थ भावनम, त्याचा जप करायला पाहिजे. कसा जप करायला पाहिजे, तत् जपस, जप कर, तदर्थ भावनम,
त्या ओंकाराचा अर्थ समजून घेऊन त्याचा अर्थ लक्षात घेऊन पुन्हा पुन्हा त्याचं नाव घेणं, त्याचा जप करणं. तज्जपत तदर्थ भावनम, तशी भावना आपल्यामध्ये पाहिजे, मग ती साधना पूर्ण होते. म्हणून ही जी गोष्ट आहे आता त्याच्यामुळं आपणाला परमेश्वराकडे आता ओमच्या संबंधित थोडक्यात सांगितलं त्यांनी. तत प्रत्येक चेतनाजी गमोपंतराया भावस्य, ईश्वराचं भक्तीनं परमात्म्याचा आत्म्याचा साक्षात्कार होतो. आणि मन जे आहे त्याला विघ्न जे येतात ते विघ्न दूर होतात. कशानं? त्या जपामुळं. ओमच्या मध्ये काय अ आहे, उ आहे, म आहे, असा स्वर आहे. म्हणून अ जे आहे विराट स्वरूपामध्ये आहे, अग्नी आहे, विश्व आहे, हे त्याचं सांगतो. ऊत हिरण्यगर्भ, वायू आणि तेज, मत ईश्वर, आदित्य आणि प्राज्ञ, हे सगळे झालेलं आहे आपलं. म्हणून अशा रीतीनं आपण 29 सूत्रापर्यंत आलेले आहोत. ही साधना करीत असताना सूत्रात काय सांगितलं की ही साधना तशी सोपी आहे, परंतु त्याला अडथळे येतात, त्याला विक्षेप येतात, मल विक्षेप त्याच्यात येतात. ते कोणते आहे ते या 30व्या सूत्रात सांगितलेलं आहे. व्याधी, माहिती आहे व्याधी म्हणजे त्रास, शरीराला त्रास. स्त्यान, आळस राहणं, काम न करू वाटणं. संशय, आपण करू लागलो परंतु तो होते का नाही की संशय. आणि प्रमाद, राहू द्यायचं उद्या करू, असं प्रमाद, चूक करणं. आणि आलस्य, आळस येणं. अविरती, विषयाचा भोग किती वेळा घेतला तरी घेतच राहावं असं वाटणं. विरती, रतीपासून दूर न होणं. आणि भ्रांती दर्शन, काही समजले की हेच परमात्म्याचं स्वरूप आहे असं सांगत सुटणं, लोकांना शिष्य करीत राहणं. म्हणून म्हटले भ्रांती दर्शन, आलब्ध भूमिकत्व. योगाच्या ज्या भूमिका आहेत ते मध्येच आपणाला प्राप्त झाला असा भ्रम होतो. म्हणून म्हटलेलं आहे अलब्ध भूमिकत्व, अनवस्थित्व आली आणि तशी अवस्थाही प्राप्त झाली नाही, प्राप्त झाली असं वाटणं. म्हणून हे जे आहेत 9 आहेत, व्याधी, ज्ञान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व आणि अनवस्थित्व, हे 9 विक्षेप आहेत. याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणून चित्त विक्षेपास्ते अंतराय, हा अंतराय आहे, 9 अंतराय आहेत. आता याच्या बरोबर त्याचे अंतराय आहेत. विक्षेप म्हटलेला आहे. हे विक्षेप त्याला लागून येणारे दुःख, याच्यात या 9 मधून दुःख निर्माण होते. दुःख, दौर मनस्यांग, मनात आळसासारखं येणं, मन दुःखी होणं. दुःख दौर मनस्यांग मे जयत्व, अंगाला थरथर कापणं. श्वास प्रश्वासा विक्षेप स भुवाहा, हे विक्षेप आहेत. विक्षेपाच्या बरोबर राहणारे हे आहेत. म्हणून सहविक्षेप म्हटलेला आहे. ते आपणाला होतात का ते बघायचं. ज्यावेळी तुम्ही साधना करू लागलात तेव्हा याचा अनुभव येतो. नुसतं वाचन केल्यानं कसा अनुभव, बैठक करावी लागते, प्राणायाम करावं लागते, थोडाफार चित्त स्थिर ठेवावं लागते. म्हणून म्हटलेलं आहे असं हे 31 सूत्रापर्यंत आपण आलो. आता 32वं काय आहे हे जे सांगितले ना, विक्षेप आणि सविक्षेप. तत्प्रतिषेधार्थ मेक तत्वाभ्यास, हा त्याचा प्रतिषेध करायचा, त्याला थांबवायचं. तर त्याला काय, एक तत्वाचा अभ्यास करा. विक्षेपांचा नाश करायचा असेल एक तत्वाचा अभ्यास करा. हे एक तत्व काय आहे, आपल्याला आपल्या चित्तात स्थिरता यावी म्हणून जी साधन केलेली आहेत त्या साधनाला यश येण्याकरिता म्हणून एक तत्वाचा अभ्यास करायचा. एक तत्व कोणतं आहे? परमात्मा म्हणजे एक तत्व आहे. परमात्म्याचाच अभ्यास करायचा. मग त्याच्यामुळं हे येणारे विक्षेप नष्ट होऊन जातात. आता जगामध्ये आपण फिरत असताना अनेक प्रकारचे माणसं मिळतात, प्राणी मिळतात. त्यांच्याशी व्यवहार कसा करायचा? मैत्री करायची.
कोणाबरोबर मैत्री करायची? जगात जे सुखी लोक आहेत त्यांच्याबद्दल मैत्री, जगात जे दुःखी लोक आहेत त्यांच्याबद्दल दया करावी. जे पुण्यवान लोक आहेत त्यांना पाहून आनंद वाटला पाहिजे. पुण्यवान नाहीत, पाप करणारे लोक आहेत त्यांची उपेक्षा करायची. त्याचा जर तुम्ही जास्त विचार केला तर तुमचं पुण्य खर्च होतं. तुम्ही त्याला उपेक्षा करायची. असा केल्यानं तुमचं चित्त निर्मळ राहते होते. सूत्र आहे तसं, मैत्री करुणा मुदितोपेक्षानाम सुख दुःख पुण्य विषयानाम भावनाच चित्त प्रसादनम. असं जर झालं तुमच्या चित्त तर त्याला प्रसाद प्राप्त झाला. प्रसाद प्राप्त करून घेता आलं पाहिजे. याचं प्रतीक म्हणून आपण शिरा करतो, फळ वाटतो, त्याला प्रसाद म्हणून करतो आपण. ते काही वाईट नाही, पण त्याचा खरा अर्थ आहे की हे जमलं पाहिजे. मग तुमचं चित्त प्रसादमय होतं. म्हणून आता हे जर करायचं असेल त्याला आणखी काय उपाय आहेत? चित्ताला प्रसन्न करून घेण्यासाठी आणखी कोणता उपाय आहे? प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. आपल्या नाकातून श्वासोश्वास चालू आहे, बाहेर सोडणं आत घेणं. बाहेर सोडताना आत घेताना आपलं लक्ष पूर्ण श्वासावर पाहिजे. नाकावाटे श्वास मध्ये घेतला याला पूरक म्हणतात. घेतलेला श्वास आपल्या शक्तीनुरूप थोडा वेळ थांबला त्याला आतील कुंभक म्हणतात. आणि पुन्हा तो श्वास बाहेर सोडला त्याला रेचक म्हणतात. बाहेरही थोडा वेळ थांबलं तर बहिर कुंभक म्हणतात. ते कुंभक दोन प्रकारचे आहेत, घेणं, थांबणं, पुन्हा सोडणं, बाहेर पुन्हा थांबणं. असा प्रयत्न केल्यानंतर तुमच्या योगाच्या साधनेच्या मध्ये एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त होते. म्हणून प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. पुढे काय? विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्ना मनसा स्थिती निबंधिनी. आता मग विषयवती वृत्ती निर्माण होते. आपण अभ्यास करीत असताना विविध प्रकारचे अनुभव येतात, त्याच्यावर पुन्हा पुन्हा लक्ष केंद्रित करणं आणि ती प्रवृत्ती राखून ठेवणं. उत्पन्न झाली असता मन स्थिर व्हायला लागतं. बाहेरच्या वृत्ती नाहीत. आता आतील जे मला प्रकाश दिसू लागला, ध्वनी ऐकू येऊ लागला, त्याच्यावर स्थिर होणं. विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्न मनसा स्थिती निबंधिनी. आता असं केल्यानंतर आपल्यामध्ये जी वृत्ती आहे ती कशी होते? मग तुम्ही जो असा अनुभव घेऊ का ज्योतिषमती. आपली जी मनातली स्थिती आहे ती शोकरहित होते. कारण संसारामधून तुम्ही चित्त बाहेर अनुभव येऊ लागलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही चित्त पुन्हा पुन्हा करू लागलात. मग ज्योतिषमती ती ज्योती होती. आपली जी शोक नाहीसा झाला की एक प्रकारची ज्योतीमध्ये प्राप्त होते. दुःख रहित जाणीव करून देणारी प्रवृत्ती उत्पन्न झाली की मनाची एकाग्रता टिकून राहते. म्हणून म्हटलेलं आहे विशोकावा ज्योतिषमती. आपण गयाबाईंना ज्योतिषमती आपली पदवी दिलेली आहे. जीवन सुख संपन्नतेनं असल्यामुळं कित्येक लोकांना ते मार्गदर्शन करीत होतात. म्हणून आपणही स्वतः ज्योतिषमती बनलं पाहिजे. वीतराग विषमवा चित्तम. 37 सांगितलं वितराग विषयात चित्ताचा संयम केल्यानं एकाग्रता प्राप्त होते. वितराग म्हटलं तर जे का प्रवृत्ती आपल्यामध्ये यायले, विषय भोगाची जी वासना निर्माण होऊ लागलेली आहे त्याच्यामधून बाहेर काढणं, त्याच्या जे त्याला ओढून घेणं आणि त्याच्यावर संयम करणं, एकाग्रता करणं, त्याला वितराग विषमवा चित्तम म्हटलेलं आहे. ते 37वे सूत्र आहे. आता 38वे सूत्र आहे स्वप्न निद्रा ज्ञान आलंबन वा. मग आता काय करायचं? स्वप्न जरी पडलं, स्वप्नावर लक्ष ठेवणं, त्याला आलंबन करणं. काय का आपण स्वप्नात पाहिलो, आपल्या उपयोगाचं काय आहे आणि त्रासदायक आहे असं स्वप्न, आणि गाढ झोपीमध्ये त्याचं आलंबन करणं, हे आलंबनाच्या अवस्था आहेत.
त्याच्यामुळं त्याचा आश्रय केल्यानं चित्त एकाग्र होते. म्हणून जीवन जे आहे आपलं, शरीरानं काम करा, परंतु मनानं योगाचा अभ्यास करा. आपण काय बोलू लागलो किती अभ्यास झाला. असं 38व सूत्र आहे. आता 39व सूत्र आहे. यथा अभिमत ध्यानाद्वार, आपला जे आहे, आपल्या ज्या प्रिय वस्तू आहेत, त्या प्रिय वस्तूचं तुम्ही ध्यान केला तर चित्त स्थिर होते. परंतु प्रिय वस्तू म्हणजे वासना नाही. मोठ्या आनंदात चिमण्या खेळू लागलेल्या आहेत, पाणी पडू लागलेले आहेत, ते पाण्यात बुडू लागले. काही वेळा धुळीमध्ये सुद्धा चिमण्या खेळतात, स्नान केल्यासारखं करतात. असं बघणं, आकाशात ढग येऊ लागलेले आहेत त्याला बघणं, सूर्योदय होऊ लागले त्याला बघणं, सूर्यास्त होऊ लागलेला आहे, पौर्णिमेचा चंद्र बघा, अशा जर तुम्ही लहान लहान लेकरं खेळू लागली त्याला बघा, तर त्याच्यामुळं काय होईल, मग तुम्हाला चित्त जे आहे त्या विशिष्ट प्रकारानं जातं. म्हणून म्हणून म्हटलेलं आहे, स्वप्न निद्रा याप्रमाणे यथा अभिमत ध्यानाद्वारा प्रिय वस्तू, अशा वस्तू प्रिय करा. म्हणून प्रिय वस्तूवर तुम्ही जर चित्त स्थिर केलात तर तुमची स्थिती परमात्म्याकडे जाण्याला निर्मळ होते. म्हणून आता 40व सूत्र घेऊ. आता परमाणु, अणु ते पुन्हा तुकडे केले, शेवट परमाणु, तर सर्वात सूक्ष्म अणु जो आहे आणि त्याच्याकडे लक्ष देणं. परम महत्व, मोठं त्याचं आकाश आहे, एवढं तुका झाला आकाश एवढं म्हटलं ना, तेच आहे. म्हणून म्हटलं परम महत्वांतोषे वशीकार. हा, हे जर लहानातली लहान वस्तू आपल्या चित्ताच्या स्थिरतेमुळे आपल्या ताब्यात येते. परमाणु आहे त्याचप्रमाणे मोठ्यात मोठं जे परिमाण आहे मत, ते सुद्धा आपल्याला ध्याता येते, ते ग्रहण करता येतं. अशी स्थिती होणं हे 40व सूत्र आहे. आता स्थिर झालेल्या चित्ताचं जे आहे त्या वस्तूच्या ठिकाणी आपण आपलं चित्त तदाकार करता येणं, त्यासाठी आपलं स्वरूप नीट तपासून घेणं, वृत्तीचं स्वरूप तपासून घेणं. अशा प्रकारानं आपण आज 40 सूत्रापर्यंत आलो. पहिल्या समाधी पादामधले 40 सूत्र आपण बघितलेले आहेत.